हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे। मी कलाकुसरी कायचनेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 8व्या अध्यायातील विषय आणि ज्ञानेश्वरी माऊलींचा त्यावर असणारं 21 आणि 22 नंबरच्या ओवीवरती श्लोकावरती माऊलींचं असणारं निरूपण आपण बघायला लागलोय। कालच्या ओवीमध्ये आपण 193 नंबरच्या ओवीपर्यंत विचार केलेला आहे। जे भगवंताला जाणणारे जे योगीश्वर आहेत, जे मुक्त पुरुष आहेत, संत आहेत, ते कसे जाणून घेतात आणि त्यांनाच ते का प्राप्त होतो याचं वर्णन माऊलींनी करायला सुरुवात केलेली आहे। ते अनन्य गतीचे घर घेवशीत ये ऐसे जाणूनी योगीश्वर जया ते म्हणती परात्पर। जे अनन्य गतीचे घर घेवशीत ये जे तनु वाचा चित्ते नायकती दुजीय गोष्टी ते तया एकनिष्ठीचे पिकते सुक्षेत्र जे। हे त्रैलोक्याची पुरुषोत्तम ऐसा साचा जयाचा मनोधर्म तया अस्तिकाचा आश्रम पांडवा। अशा त्या सुक्षेत्रामध्ये त्यांच्या अंतःकरण, त्या शुद्ध झालेल्या अंतःकरणाच्या सुक्षेत्रामध्ये भक्तीचं पीक यायला लागतं असं माऊली वर्णन कर। एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे, ज्यांनी काया वाचा मनानं दुसऱ्या कुठल्याच गोष्टी केल्या नाहीत, प्रपंचाचा विचार सुद्धा केला नाही, त्यासाठी ज्याने आपली काया, ज्याने आपलं मन आणि वाचा भगवंतासाठी अर्पित केले, त्यांच्या घराचा शोध घेत, त्या अनन्य भक्ताचा शोध घेत भगवंत येतात आणि त्याच्या चित्तामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये राहतात। म्हणून अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण होते, त्याचा अर्थच तो आहे। भगवंत अंतःकरणामध्ये येऊन राहतात असे ते योगेश्वर आहेत आणि त्यांचा मनोधर्म जो आहे तो श्रद्धा आहे, श्रद्धेने युक्त झालेले आहे ते। त्यामुळे त्यांच्या मनाची धारणा, मनाचा निस्थान आहे ते अस्तिकाचे निवासस्थान, अस्तिकाचा आश्रमो पांडवागा असं माऊली बोलतात। म्हणून सगळ्यात श्रेष्ठ ज्यांनी सश्रद्ध शब्दाचा अर्थ आहे की ज्यानं परमात्म्याला यथार्थ स्वरूपात जाणलेलं आहे आणि जी भक्ती केलेली आहे ती कधीच व्यर्थ जात नाही असं चिंतन आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलेलं होतं। आणि सगळ्या जगाला भगवत रूप ते समजतात, हे समजते ही वासुदेव असा त्यांचा प्रतिरसाचा ओतला भाव। भक्ता माझी राहो ज्ञानी आजो असं माऊली त्या संतांचं वर्णन करतात। आणि त्यामुळं इथं संतांचं काय, संतांच्याच ठिकाणी त्यांच्या कोणत्या भक्तीला तो प्राप्त होतो। ज्याने खूप काही साधनं केलेली असतात, व्रत वैकल्ये, पण भक्तीला तो कसा भाळतो याचं वर्णन माऊलीने त्यामध्ये केलेलं आहे। पण कुणासाठी? ज्यानं आपलं मन, वाचा, जीव आणि सर्व काही भगवंताला अर्पित केलं त्याच्यासाठी ते आहे, तो अनन्य भक्त आहे। ज्यानं अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण ग असं वर्णन केलेलं आहे। त्यामुळे माऊलीची ही भाषा जी आहे ज्ञानेश्वरीतली, ही ज्ञानेश्वरीतली भाषा त्या काळातली आहे। आज प्रसंग आहे, आज अष्टमी आहे, गोकुळाष्टमी आहे। गोकुळाष्टमी जसे आपण भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा काळ साजरा करतो, तसाच
भगवान श्रीकृष्णाचा जन्म नंतरच्या हा साधारणपणे 12व्या-13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांच्या रूपानं जन्माला आलेल्या आहे. आपेगावला जन्म झाला आणि आमच्यासाठी काय झालं तर या भगवद्गीता, उपनिषद आणि वेदांची सार सांगणारी ही ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका आपल्यासाठी समोर आली त्यांच्या कृपेमुळं. त्यांचा हा जन्मदिवस आहे. जसा गोकुळाष्टमीत भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस आहे तसाच त्यांचाही दिवस तोही मध्यरात्रीलाच आहे, गोकुळाष्टमीलाच आहे, श्रावण मध्यातच आहे. याचा विचार जर लक्षात घेतला आपल्याला तर ज्यानं कुरुक्षेत्रावरती मुकुट घालून आणि अर्जुनाचं सारथ्य करत भगवद्गीताचा ही सगळ्या उपनिषदांचं सार ही भगवद्गीता सांगितली, त्याच भगवद्गीतेचं रूपांतर आणि मराठीत भाषांतर, प्राकृतमध्ये भाषांतर हेच नेवाशा ठिकाणी एका सामान्य अशा संन्याशाच्या वस्त्र परिधान करून तीच भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या रूपात आपल्यापुढे प्रकट केली. आणि जे गुह्य उपनिषदांचं, वेदांचं जे गुह्य होतं, जे अप्रकट न झालेलं असं तत्वज्ञान जे होतं ते तत्वज्ञान आपल्यासमोर मांडलेलं आहे. माऊलींच्या आरतीमध्येच बोललेलं आहे, प्रकट गुह्य बोले विश्वब्रह्मच ठेले. त्या आरतीमध्ये आहे प्रकट नाम जनाने, काय म्हणतात, अवतार पांडुरंग. भगवान श्रीकृष्णाचेच ते अवतार आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले, ज्याला ज्ञानेश्वर म्हणतात ते अवतार पांडुरंगाचे आहेत. आणि प्रकट गुह्य बोले जे वेदांचं सार होतं, भगवद्गीतेचं मनोगत होतं, उपनिषदांचा जो विचार होता तो अगदी सामान्य भाषेमध्ये सामान्य उदाहरण, घरातली उदाहरणं, शेतातली उदाहरणं, पशुपक्ष्यांची उदाहरणं, नद्या नाल्यांची उदाहरणं देऊन आपल्यापुढं प्रकट केलेलं आहे. म्हणून आपल्याला उपनिषद समजतं. एकदा ज्ञानेश्वरीचा अभ्यास आपण केला की सर्व उपनिषदांचा आणि वेदांचा अभ्यास केल्यासारखा आहे. त्यासाठी स्वतंत्र अभ्यास करायची गरजच पडत नाही. आपण म्हणूनच विचारपूर्वक सांगितलेलं आहे. म्हणून आपले सद्गुरूसुद्धा डॉक्टर काकांनी सुद्धा आपल्याला शिवगडच्या तर्फे ज्ञानेश्वरीवरती उपासना चालू करायला सांगितली. त्याचं मुख्य वर्म त्यामध्ये आहे. ज्ञानेश्वरी हे सगळ्या वेदांचं सार आहे. त्यामुळं अनेक उपनिषदांचा अभ्यास करायला आपल्याला आयुष्यात जर वेळ कमी पडत असेल, तेवढं वय नसेल, तेवढी तब्येत व्यवस्थित नसेल, काही साधनांचा अपुरेपणा असेल, तर ज्ञानेश्वरीसारखा हा छोटेखानी ग्रंथ म्हणतोय आपण छोटेखानी, पण 9000 ओव्यांचा, 9034 ओव्यांचा ही भावार्थ दीपिका माऊलीने आपल्यासमोर मांडलेली आहे. आपेगावला एका सामान्य कुटुंबात ज्यांना हिनवलं गेलं, विठ्ठलपंतांनी रुक्मिणीच्या पोटी ज्या विठ्ठलपंतांना जगणं मुश्किल करून ठेवलं समाजानं त्या काळातल्या, आणि या चारी भावंडांना सुद्धा जगणं मुश्किल करून ठेवलं, अशा मुश्किल संकटाच्या काळामध्येच या भगवान श्रीकृष्णाचे अवतार घेतलेले ज्ञानेश्वर माऊलींच्या तोंडातून ही आपल्याला नेवाशाच्या त्या पैस खांबाच्या ठिकाणी ही ज्ञानेश्वरी आणि भावार्थ दीपिका आपल्याला मिळाली. हाच तो दिवस ज्या अष्टमी दिवशी त्यांचा जन्म झाला होता. भरपूर पुरावे आहेत, नामदेव महाराजांचे अभंग आहेत, जे सच्चिदानंद बाबा ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि माऊलींनी सांगितली, आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला, शेवटी ज्ञानेश्वरीच्या शेवटी आहेच तो सच्चिदानंद बाबांचा सुद्धा अभंग आहे की त्यांचा जन्म कधी झाला. जनाबाईंचा अभंग आहे, त्यामध्ये सुद्धा वर्णन आहे. नामदेवानी जे चरित्र लिहिलं आहे थोडक्यात अभंगाच्या रूपानं, त्यामध्ये सुद्धा 1197 शेके 1197 आपेगाव ठिकाणी, बरेच लोक म्हणतात आळंदीच्या ठिकाणी झाला असावा, कारण आळंदी हे त्यांची कर्मभूमी झाली, पण आपेगाव ही त्यांची जन्मभूमी आहे. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. चमत्कार भूमी म्हटलं तर पैठण आहे. पैठणला चमत्कार भूमी म्हणायला पाहिजे, कारण त्या ठिकाणी रेड्याच्या मुखी वेद बोलवले. एखादा रेडा वेद बोलू शकतो, तसं या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासानं एखादा मूडातला मूड सुद्धा जो आहे तो चांगली भाषा बोलू शकतो, चांगला मोठा मनुष्य मुक्त पुरुष होऊ शकतो. एवढं ज्ञानेश्वरीचं महात्म्य मोठं आहे. अशी ज्ञानेश्वरी जन्माला यायला हे भगवान श्रीकृष्णाचे अवतार माऊली आपल्यासमोर ही ज्ञानेश्वरी त्यांच्यामुळं रुमाळ मिळाली. विठ्ठल पंतांनी रुक्मिणीच्या पोटी जन्माला आले, त्याची पूर्वकथा आणि त्याचं चरित्र बहुतेकांना त्यांचं माहिती आहे, आणि बहुतेकांनी त्या ठिकाणी आपल्याला ग्रंथ पण अभ्यासाला मिळतात. त्यांचं बालपण कसं गेलं ते काय. खऱ्या गोष्ट आहे ज्ञानेश्वरी. सगळ्यात मोठा चमत्कार ज्ञानेश्वरांचा कोणता असेल म्हणतात ना,
चमत्कार केले, चमत्कार केले, आणि ते खरे का खोटे? भिंत चालवली, अशी जड भिंत कशी चालवू शकेल? एखाद्या रेड्याच्या मुखानं वेद कसं बोललं जातील? ठीक आहे, पण ज्ञानेश्वरी समोर आहे ना आता, त्यासाठी कुठला पुरावा पाहिजे सांगा? हा का साधा चमत्कार आहे? अहो, रेड्याच्या मुखातून वेद बोलणं सोपं, एखादी जड भिंत चालवणं सोपं, पण जे मूळ अज्ञानी जीव आहेत त्यांच्या तोंडामध्ये रामनामाचा उदय करणं, त्यांच्या तोंडामध्ये शास्त्र बोलायला लावणं, हे काय साधा चमत्कार आहे का? हे रेडेच आहेत, तुम्ही आम्ही सगळे रेडेच आहोत, आणि आमच्या मुखातून ज्ञानेश्वरीच्या ओव्या येतात. हा वेद नव्हे काय? आणि हा वेद येण्याला कारण ही भावार्थ दीपिका आहे. माऊलींनी त्यांचा हा आज जन्माष्टमीचा त्याचा हा त्यांचा जन्मदिवस आहे. फार सुंदर अभंग त्या ह्यांचा आहे, विसोबा खेचरांचा. विसोबा खेचरांनी सुंदर असा अभंग त्यांच्या चरित्रावरती आहे. महाविष्णूचा अवतार श्री गुरु माझा ज्ञानेश्वर, कसे बोलतात बघा त्या. आणि पुढे शेके 1197 युवा संवत्सर नाम, जन्मतारीखच बरोबर सांगितली बघा. वर्षा ऋतू श्रावण मास, कृष्ण पक्ष पर्व दिवस. आता कृष्ण पक्ष चालू आहे आणि वर्षा ऋतूतला हा श्रावण मास आहे जन्माष्टमीचा. अष्टमीचे अपर राती उदया आला निशापती, म्हणजे भगवंतांचा जन्म झाला. विठ्ठल रुक्माईचे कुशी अवतरले ऋषिकेशी. भगवान श्रीकृष्ण या विठ्ठल रुक्मिणीच्या पोटी अवतरलेला आहे. विश्व तरावया आले खेचर वंदितो पावले. हे विश्व तरायला आले म्हणजे विश्वाला तारून नेण्यासाठी खरंच तारलं, ज्ञानेश्वरीनं तारलं. ज्ञानेश्वर माऊलींनी चालू केलेल्या ह्या ज्या पंढरीच्या वाऱ्या आहेत, पायी दिंड्या, तुकोबा ज्ञानोबा, या सगळ्यांनी म्हणजे ज्ञानदेव रचिला पाया आणि तुका झालाशी कळस, या सगळ्या अध्यात्माच्या इमारतीचा कळस तुकोबानी रचला. पण मूळ पाया घालण्याचं काम भगवान ज्ञानेश्वर माऊलीने केलेलं आहे. म्हणून ज्ञानदेव रचिला पाया हे जे वर्णन केलेलं आहे ते त्यासाठी त्या आपेगाव क्षेत्रामध्ये शेके 1197 श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्रीला, जसा भगवान श्रीकृष्णाचा जन्म गोकुळामध्ये झालेला होता त्याच वेळेला भगवान ज्ञानेश्वरांचा जन्म झालेला आहे. यामध्ये जे साम्य बघायला मिळतं ना, तेच साम्य आपल्याला भगवद्गीता भगवंतांनी सांगितली आणि ज्ञानेश्वरी सुद्धा भगवंतांनी सांगितली. हा महाविष्णूचा अवतार असे सगळे संत म्हणतात आणि खरंच आहे. आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा विष्णूचा अवतार आहेत. म्हणजे दोन्ही अवतारामध्ये सोपं करण्याचं काम केलेलं आहे. ज्ञानेश्वरी ही सोपा व्हर्जन आहे या सगळ्या उपनिषदांचं वगैरे. सच्चिदानंद बाबा जे होते त्यांचा सुद्धा एक अभंग प्रसिद्ध आहे. त्यांचं आडनाव सच्चिदानंद बाबा थावरे. आज सुद्धा थावरे त्यांची पिढी त्यांचे वंशज आज सुद्धा आहेत बरं काय. तर त्या सच्चिदानंद थावरेने सुद्धा लिहिलं आहे, श्री शाली वाहन भूपती 1197 मिती युवा नाव संवत्सराप्रती सावन कृष्ण अष्टमी गुरुवार रोहिणी पर्व काळ परार्ध रजनी बैसोनी देवगण विमानी रुवृष्टी करिता ती कुसुम वृष्टी करिता ते विठ्ठल रुक्मिणीच्या पोटी अवतरले जगत जेटी ज्ञानदेव नामे सृष्टी श्री गुरु माझा मिरवत असे. हे श्री गुरु त्यांना संबोधलं. त्यांचे कुठले शिष्य नव्हते बरं काय, पण सच्चिदानंद बाबा खरंच त्यांना स्वतःला शिष्य मानून घेतात, कारण त्यांच्या समोर ज्ञानेश्वरी सांगितले. केवढं मोठं भाग्य आहे सच्चिदानंद बाबांचं. नंतरच्या टप्प्यामध्ये 300 वर्षानंतर नाथांचा जन्म झाला. नाथांना सुद्धा ज्ञानेश्वरांचे अवतार मानले जातात. म्हणून म्हणतात ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका असे जे शब्दप्रयोग वापरले जातात ते अवतारावरून वापरले जातात. त्यामुळं ज्ञानेश्वरी वाचून झाली की आपण जर एकनाथी भागवत जर वाचलं 18,000 ओव्यांचं, तर एकनाथी भागवतातल्या ओव्या आणि ज्ञानेश्वरीतल्या ओव्यातलं साम्य आपल्याला कळायला लागेल. मग दोघं एकच आहेत याचा अंदाज आहे. असो, त्या अवताराचा भाग आहे. पण हा अवतार जो आहे, माऊलींचा अवतार जो आहे, जो अष्टमीला झाला, त्या अवताराचा आज किती आपल्याला किती जग तरून गेलं या ज्ञानेश्वरीवरती. किती लोकांनी भाष्य केलं, किती लोक याच्यावरती पोट भरतात आज सुद्धा, किती लोक आचार्य बनलेत, किती लोक शास्त्रीय पंडित झालेत. लोक त्यांना सत्कार मान मरातब या ज्ञानेश्वरीमुळे मिळाला. एवढी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिकामध्ये शक्ती आहे. तर त्यांच्या वाणीमध्ये माऊलींच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वरांची ओवी ही कन्या मानली जाते.
ओवी ही ज्ञानेश्वरींची कन्या मुलगी आहे म्हणतात ते. हे 3.5 सगळे टाकलेले आहेत ना, 3.5 तुकडे आहेत त्या ओवीमध्ये. 3 पूर्ण आणि शेवटचा अर्धा तुकडा. अशी ओवीची रचना पूर्वी मुकुंदराज कवींनी केलेली होती, पण त्याच्यापेक्षा सुटसुटीत जी काव्य जे आहे ते आपल्याला भावार्थ दीपिकेमध्ये म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानदेवाने त्याला ज्ञानेश्वरी हा शब्द वापरला नाही बरं का. नंतर कोणतरी म्हणतील आपण लिहिलंय आणि आपलंच नाव लिहून दिले वाटतं. आत्ताच्या अलीकडच्या काही लेखक आणि कवींसारखं आहे ना, मिरवण्याची पद्धत जी आहे तशी नाही. तर त्यांनी ते ज्ञानेश्वरी कधीच म्हणत नाही. आपण लोकांनी त्या ग्रंथाला ज्ञानेश्वरी म्हटलेला आहे. माऊली त्याला भावार्थ दीपिका म्हणतात. भावार्थ दीपिका म्हणजे हा भाव उपनिषदांचा भाव आहे आणि दीपिका म्हणजे दिग्दर्शन करणारा दिवा आहे. हा दाखवणारा, वाट दाखवणारा दिवा आहे आणि खरंच ज्ञानेश्वरी वाट दाखवणारा दिवा आहे. एक ग्रंथ पुरेसा आहे आपल्याला आयुष्यभर अभ्यास करण्यासाठी, की जो ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. अन्य कुठल्याही शास्त्राचा अभ्यास न करता सुद्धा सर्व शास्त्र वाचलेल्यांचा अनुभव आपल्याला ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर येऊ लागतो. त्याचं कारणच आहे सर्व शास्त्राचं सार जे आहे ते त्या ज्ञानेश्वरीमध्ये घातलेलं आहे. हे फक्त भगवद्गीतेचं भाषांतर नाही बरं काय, तर भगवद्गीतेच्या पलीकडे जाऊन माऊलींनी त्यामध्ये असलेला लक्षार्थ जो आहे, भावार्थ जो आहे तो उलगडून दाखवण्याचा काम केलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वरांचे जो जन्म आहे तो जन्म सगळ्या जगाच्या कल्याणासाठी. जगाच्या कल्याणा संतांची विभूती. संत कशाला जन्माला येतात तर जगाच्या कल्याणासाठी. त्यामुळे थावरे बाबांनी म्हणजे सच्चिदानंद बाबांनी सुद्धा जो लिहिलेला आहे की शेके 1197ला श्रावण वद्य 8 युवा नाव संवत्सरी आपे गावे ग्रामी त्यांचा जन्म झालेला आहे. शेके 1202ला रेड्यामुखी वेद बोलवले. 1202ला किती लहान वयात ही सगळी कार्य आहेत बघा. म्हणजे वयावर अवलंबून नसतं शास्त्र अभ्यास किंवा आणखीन काय, वयावर अवलंबून नसतं. 1212 शेके 1212 म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी, फक्त 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं आणि लगेच थोड्या दिवसानंतर अमृतानुभवाचं लिखाण झालं. येता जाता लिहिलेले अभंग जे आहेत ज्ञानेश्वरांची गाथा म्हणून जवळजवळ 800-850 अभंगाची गाथा आजही आपल्याकडे उपलब्ध आहेत. काही अभंग रेकॉर्डिंग झाले ते प्रसिद्ध झालेले आहेत, काही रेकॉर्डिंग झालेले नाहीत पण ते आपण अभ्यासण्यासारखे आहेत. बरेचसे गूढ आहेत, त्यातल्या विराण्या भोपाळ्या ज्या आहेत ते गूढ आहेत, पण काही काही शास्त्र उकलून दाखवणारे आहे. अलीकडं आपल्याकडं प्रसिद्ध असलेला साखरे महाराजांचा एक सार्थ ज्ञानेश्वरी गाथा म्हणून ग्रंथ आता आपल्याकडे उपलब्ध आहे. इतर कुणांचा आहे मला माहिती नाही, असेल तर काय असेल, कदाचित नाहीच. फक्त एकमेव ग्रंथ आपल्याला बघायला मिळतो सार्थ ज्ञानदेव गाथा, ती म्हणजे साखरे महाराजांची आहे. ती सुद्धा आहे, पण 27 अभंगांचा हरिपाठ आहे. त्या अभंगाचा हरिपाठ 65 ओव्यांची चांगदेव 65, ही 9034 ओव्यांची ज्ञानेश्वरी आणि जवळजवळ 700-750 ओव्यांचा अमृतानुभव. हे आघाद असं ज्ञानेश्वरांचं साहित्यिक आणि वाङ्मयी वैभव आपल्या समोर त्यांनी उलगडून दाखवलेला आहे. किती वयामध्ये? 20च्या आत. एकूण वयाच्या 20 वयाच्या आत हे सगळं झालेलं आहे. म्हणून त्यांचा जन्म हा आपल्यासाठी खरंच दिव्य म्हणायला पाहिजे. म्हणून गीतेचं हे भाषांतर म्हणू शकत नाही. गीतेचं सगळं काठिण्यत्व जे आहे, कठीणपणा जे दुर्बोध असा आहे, काही त्यामध्ये संदिग्ध अशा गोष्टी घातलेल्या आहेत, त्याचा उकल करण्याचं काम ज्ञानेश्वरांनी या भावार्थ दीपिकेमध्ये केलेलं आहे. यामुळे सर्वसामान्यांना ही भावार्थ दीपिका म्हणजेच सगळ्या जे म्हणून काय उपनिषद झाली, 4 वेदांचा सार उपनिषद, उपनिषदांचा सार भगवद्गीता आणि भगवद्गीतेचा सार म्हणजे विस्तृत स्वरूप हे भावार्थ दीपिका आहे. म्हणून हा विचार जर आपण लक्षात घेतला तर की माऊलींनी सांगितलंय की हा मी ग्रंथ का लिहिला, ग्रंथ लिहिण्यापाठीमागचं प्रयोजन काय, ज्ञानेश्वरी काय. सहज कोणतरी म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांना काव्य करायचं होतं म्हणून त्यांनी भगवद्गीतेवरती अशी प्राकृत टीका लिहिली ज्ञानेश्वरी. पण त्याला काव्यच करायचं होतं तर ते 18 पुराणं होती, आणखीन दुसरी कालिदासासारखी काव्य केली असती. त्या काळात कालिदास मागच्या काळात प्रसिद्ध होते ना, त्यांच्यासारखं काव्य केलं असतं. पण तसं नाही केलं का, त्यांना नुसत्या ओव्या करायच्या असते. तर त्यांनी भगवद्गीताच निवडली. त्याचं कारण ते आहे की भगवद्गीतेतलं त्या तत्वज्ञान जे अगाध आहे.
म्हणून माऊलीच्या ग्रंथांचं सांगताना म्हणतात, मला वाटते 13व्या अध्यायातली उभी आहे, तैसा वाघ विलास विस्तारू गीतार्थेशी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. मी हा गीतेचा विस्तार जो केलेला आहे तो सर्व जीवांना आनंद प्रदान करण्यासाठी, सुख नव्हे बरं काय, आनंद. आणि खरंच ज्ञानेश्वरीच्या अभ्यासानं आनंदाची प्राप्ती होते. जे आनंद हे भगवंताचं परमात्म्याचं स्वरूप आहे, स्वरूप लक्षण सांगितलं जातं. आनंद हे स्वरूप लक्षण सांगितलं जातं. ते स्वरूप लक्षण देण्याचं काम म्हणजे आपल्यात अनुभवात आणण्याचं काम ज्ञानेश्वरी करते. तैसा वाघ विलास, हा वाघ विलास म्हणजे वाणीचा विलास, याचा विस्तार मी केला गीतार्थाशी विश्वभरू, सगळ्या विश्वामध्ये आनंदाचं आवारू मांडू जगा. फिटो विवेकाची वाणी हे काना मना जिनी देखो आवडे ते खानी ब्रह्मविद्येची. कानाचं जे सुख आहे ते सगळं पूर्ण तृप्ती व्हावी, डोळ्यांची तृप्ती व्हावी, मनाची तृप्ती व्हावी, यासाठी हे ब्रह्मविद्येची खाण उघडले म्हणतात. ते ही ब्रह्मविद्या आहे ज्ञानेश्वरी. म्हणजे देखो परतत्व डोळा पाहे सुखाचा सोहळा ऋगो महाबोध सुकळा माझे विश्व. या विश्वामध्ये सगळीकडे महाबोध फिरत राहू दे. महाबोध म्हणजे काय आहे, मोक्ष. हा मोक्ष सगळ्यांना वाटण्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. दिसो परतत्व डोळा, त्या परतत्वाचं दर्शन व्हावं यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली आहे. आणि खरंच ज्ञानेश्वरीमध्ये बुडून जाणाऱ्या लोकांना लक्षात येईल की खरंच परतत्वाचं दर्शन आपल्याला, परतत्वाचा स्पर्श झाल्यासारखं आपल्याला वाटायला लागेल. पाहू सुखाचा सोहळा, हा सगळा सुखाचा सोहळा आपल्याला त्यांच्या ह्या ज्ञानेश्वरी करवी आपल्याला बघायला मिळतो. ज्ञानेश्वरीबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे, जितका अभ्यास करावा तितकं कमी आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या चरित्रातले, माऊलींच्या चरित्रातले काही गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी ज्यांना पटत नाही त्यांनी सोडून द्याव्या. परंतु ज्ञानेश्वरी माऊलींच्या ज्ञानेश्वरीला मात्र सोडू नये. ही माऊलींची ज्ञानेश्वरी आहे ना, ही ज्ञानेश्वरी त्यांच्या एकूण अवतार कार्याचंच एक परिणाम आहे. अवतार कार्य कशाला घेतला कशाला अवतार? गीतेचा अर्थ प्राकृतमध्ये सांगण्यासाठी, जो काही लोकांनाच कळत होता पूर्वीच्या, आणि ते लोक दडवून ठेवत होते अर्थ. पंडित लोक होते, हुशार लोक पूर्वीचे होते, ते सामान्यांना त्या संस्कृत गोष्ट कळायची नाही. आणि त्यासाठी केवढा मोठा उपकार केलेला आहे. काय सांगू, त्या संतांचा उपकार मज निरंतर जागविती. हे जागवण्याचं काम माऊलीने केलेलं आहे. म्हणून आपण जागे झालो ना, ते ज्ञानेश्वरीमुळं. म्हणून आज हा अष्टमीचा दिवस आहे. त्या अष्टमीच्या दिवशी भगवान ज्ञानेश्वरांच्या स्मृतीला थोडासा आपण उजाळा देण्याचा प्रयत्न ह्या एकूण आपल्या उपासनेच्या काळामध्ये केलेला आहे की आज जन्माष्टमी म्हणून आज ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म आहे. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर माऊलींच्या या दिव्य कार्याला, त्यांच्या जन्माला पूर्ण अभिवादन करतो आणि आपल्या मूळ विषयाकडे आपण वळणार आहोत. काल आपण 193 नंबरच्या ओवीचा विचार माऊलींनी सांगितलेला होता आणि तो विचार असा आहे की जे योगीश्वर होऊन गेलेले आहेत ते त्यांना जे अनन्य भक्तीनं त्यांनी ही गोष्ट प्राप्त करून घेतलेली आहे. त्यांच्या ठिकाणी भगवंत राहतात, त्यांच्या ठिकाणी एकनिष्ठा म्हणजे अनन्यता पिकत असते. कारण ते काया वाचा मनानं भगवंताचे झालेले असतात. भगवंताशी एकरूप होण्याला हे 3-4 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत बघा. शरीर, मन, नंतर वाचा आणि जीव रूपानं शेवटी जाणे. राहिलेला सूक्ष्म अहंकार जो आहे तो जीव रूपानं राहिलेला असतो. जर कायेचं महत्त्व समजलं, मन जर आपण अर्पण केलं आणि वाचा जर भगवंताला जर अर्पण केली तर राहतो तो जीव फक्त. आणि तो जीवामध्ये सूक्ष्म अहंकार शिल्लक असतो. मन बुद्धी चित्त गेलं पण अहंकार राहतो, तो जीव रूपानं असतो. आणि हा जीव रूपानं जर अहंकार अर्पण केला तर अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, एकरूप झाला. तो ज्याचा अहंकार शून्य होतो ना तो भगवंताशी एकरूप होतो. ज्याचा अहंकार नष्ट झालेला आहे ना तोच जगावरती, जगातल्या सर्व सृष्टी प्राणीमात्रावरती प्रेम करू शकतो. अन्य प्रेम कुणालाच कळणार नाही. अहंकार ठेवून प्रेम करताच येत नाही. त्यामुळे जेव्हा आपण अहंकार बाजूला ठेवतो तेव्हा प्रेम, आणि त्या प्रेमाला भक्ती म्हणतात. हे देवावरल्या प्रेमाला भक्ती म्हणतात, बरोबर आहे ना. मग भूतमातावरल्या प्रेमाला काय म्हणायचं? आणि भूतमात्र ही कुणाची लेकर आहे? वासुदेवम सर्वम ती शब्द वापरलेला आहे. सगळं हे वासुदेव रूप आहे. असा वासुदेव म्हणलेला काय, हा समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतीत रसेचा ओतला भाव. या संतांचं वर्णन सगळं वासुदेव आहे.
झाडं वेली सगळे वासुदेव आहेत. आणि अशा रीतीनं ज्याचं प्रेम असं बाहेर येतं ना, ती भक्तीच असते. त्यासाठी मंदिरामध्ये जायला पाहिजे, त्यासाठी तीर्थयात्रा करायला पाहिजे. वृत्तवैकल्य ही वरवरच्या गोष्टी आहेत सगळ्या. खरी गोष्ट ही आहे, सगळ्या प्राणीमात्रांच्या बद्दल निष्कारण विनाकारण प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. विनाकारण शब्द फार महत्वाचा आहे. स्वार्थानं प्रेम उत्पन्न होते बरं काय, काहीतरी कारणामुळं प्रेम उत्पन्न होतं, पण कारण नसताना प्रेम करणं याला भक्ती म्हणतात. निष्का सेवा म्हणतात त्याला. म्हणून अशी जर सेवा ज्याला जमते ते हे योगीश्वर आहेत असं माऊली म्हणतात. हे त्रैलोक्याची पुरुषोत्तम ऐसा जयाचा मनोधर्म. हा भगवंत जो आहे परमात्मा सर्व त्रैलोक्याचा मालक आहे, तो चालक आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही तिन्ही शक्ती ज्याच्याकडे एकवटलेल्या आहेत तो पुरुषोत्तम आहे असं माऊली शब्द वापरतात. ऐसा जयाचा मनोधर्म तया आस्तिकाचा आश्रमो पांडवाला. आता 194 नंबरच्या ओवीकडे आपण बोलतोय. त्यामध्ये बोलतात बघा, जे निगर्वाचे गौरव. कोण? ते योगीश्वर जे वरती वर्णन केलेत ना ते, जे अनन्य भक्त आहेत ना ते. आपण जर लिंक सोडली तर आपल्याला अर्थ समजत नाहीत बरं काय. म्हणून बऱ्याचशा ओव्या माऊलीने एकसारख्या टाकलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी नाम वापरत नाही तर सर्वनाम वापरतात. इथं जे हे सर्वनाम वापरले कशाबद्दल, तर सारखं सारखं योगीश्वर कशाला म्हणायला पाहिजे. जीवनमुक्त, संत, महात्मे असा शब्द न वापरता जे निगर्वाचे, जे गर्वहित गुरुभक्ताचा मोठेपणा आहे, जी निर्गुणाची जाणीव, जे गुणातीत झालेले आहेत, जी सुखाची नरानीव निराशाशी, अशा आशारहित असलेले, निरीच्छ झालेले, त्यांना सुखाचं राज्य प्राप्त होतं. कुणाला राज्य सुख मिळतं? जे निरीच्छ आहेत ते. निरीच्छ म्हणजे ज्यांच्या इच्छा संपलेल्या आहेत ते, जे आशारहित झालेले आहेत ते. त्याला निराशील शब्द वापरला आहे, निराशाशी. निराशा म्हणजे आम्ही निराश होतोय ना, काहीतरी घडलं नाही आमच्या आयुष्यात, पाहिजे असतं की मी आज जरा निराश आहे, हे वरचं व्यवहारातला निराशपणा आहे. हे प्रपंचातल्या काही गोष्टी प्राप्ती विषय मिळाला नाही ना एखादा, तर विषय नाही मिळाला की निराश होणारे आम्ही मंडळी आहोत. हे निराशा जे आहे ना, निराशा म्हणजे कोणतीही प्रापंचिक आशा नसणारे असे हे सत्पुरुष आहेत. आणि त्यांचं वर्णन यामध्ये केलेलं आहे की हे भक्त निगर्वाचे म्हणजे निरंकाराचे वैभव असतात. जर खरं वैभव बघायचं असेल तर या निरंकारी असणाऱ्या पुरुषांच्याकडे पाहिलं पाहिजे. ज्यांचा अहंकार संपूर्ण नष्ट झालेला आहे असे ते महात्मे असतात. म्हणून भगवंत त्यांच्याकडे येतो. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, हेच ईश्वरत्वाचे अंग धारी कोंडिला श्रीरंग. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. भगवंताला पकडून ठेवण्याचं काम निरहंकारिता करत असते. म्हणून सगळ्या साधनाचं फळ तपासायचं असेल ना, खरंच माझी साधना व्यवस्थित चालली की नाही, तर आपला अहंकार गेलाय की नाही हे तपासायला पाहिजे. त्यावेळी समजायचं खरंच माझी साधना, खरंच माझा शास्त्राचा अभ्यास मला पचलेला आहे. बरेच वेळा शास्त्र अभ्यास, वेदांचा अभ्यास, उपनिषदांचा अभ्यास इतका डोक्यावर बसण्याची शक्यता असते की माझ्यासारखं कुणाला जमत नाही. माझ्यासारखं ओव्या आणि अभंग आणि श्लोक आणि आचार्यांचे सगळं तत्वज्ञान माझ्याशिवाय दुसरा कोण सांगत नाही, असा एक नवीन अहंकाराचा प्रकार डोक्यावर बसण्याची शक्यता आहे. हा सूक्ष्म अहंकार जावा लागतो. इथं शब्द तोच वापरलाय, निगर्वाचे गौरव. खरा गौरव जो वैभव ज्याला आपण म्हणतो ते निरहंकारीमध्ये आहे. जे भक्त गुणातीत झालेले असतात त्यांना कुठल्याही गुणाची बाधा नसते, म्हणून निर्गुणाची जाणीव. ते गुणातीत असतात. आणि जे निरीच्छ झालेले असतात सुखाचे राज्य भोगत असतात. सगळ्यात सुख भोगणारा कोण असेल? मोठ्यात मोठं सुख ज्याच्या इच्छा संपलेल्या आहेत. जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत सुखाची प्राप्ती नाही. कायम लक्षात ठेवायचं. जोपर्यंत इच्छा आहे. का माहिती आहे? एक आमचं जे सुख समोर आलं, विषय कुठला तरी मिळाला की पहिल्यांदा तिची इच्छा केली जाते. ती इच्छा पूर्ण होते, झाल्याबरोबर त्या इच्छेतूनच दुसरी इच्छा निर्माण होते. म्हणजे आणि मी दुःखीच आहे ना. ज्यावेळी मी ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, या वृत्तीला प्राप्त होऊन संतुष्टता भोगत राहील, त्यावेळी खऱ्या अर्थानं निरीच्छ होईल. म्हणून संत निरीच्छ असतात. आणि त्याशिवाय
निराश असतात। निराश शब्दाचा अर्थ आहे उदासीन असतात। उदासीन शब्दाचा अर्थ आहे काही प्राप्त करण्यासाठी आतून मनातून इच्छेच्या उर्मीच निर्माण होत नाहीत। म्हणून त्याला म्हणलेलं आहे की ज्ञानी भक्त जो असतो निगर्वी, निगर्वी म्हणजे त्याला कसलाच गर्व नसतो। आपण शरीर असलेल्याचा गर्व, आपण करतो त्या कर्तृत्वाचा गर्व, आपण जे खातो भोगतो त्या वैभवाबद्दलचा गर्व, माझे नातलग इतक्या इतक्या चांगल्या पदावर आहेत त्यांच्याबद्दल असणारा गर्व, माझ्या मुलाबाळांचे पॅकेज केवढे आहेत हे सांगण्यामधला गर्व, असला कुठलाच गर्व त्याच्याकडे शिल्लक नसतो। म्हणून ते ज्ञानी भक्त त्यांच्याकडे कसला गर्व नसतो। आणि ज्यानं खरंच पुरुषोत्तमाचं, त्या भगवंत त्रैलोक्याचा पुरुषोत्तम शब्द वापरलाय बघा, त्या पुरुषोत्तमाचं स्वरूप कळलेलं आहे त्यांना गर्व, अहंकार हे एकसारखे शब्द आहेत बघा। गर्व, अहंकार, मद, दर्प, अभिमान हे सगळे शब्द समानार्थी साधारणपणे आहेत। हे कुठला शब्द, कुठलाच त्यांच्याकडे भाव शिल्लक राहिलेला नसतो। गर्व नसतो, अभिमान नसतो, दर्प नसतो, मद नसतो। या सगळ्या गोष्टी काहीतरी प्राप्त झालं की मद उन्मत्तता येते। एखादी गोष्ट माझ्याकडे आहे त्याचा मला अभिमान वाटतो, एखादी गोष्ट मी कुणापेक्षा तरी वरचढ आहे त्याचा गर्व वाटतो। कसा आहे बघा, हा अहममधनं सगळी निर्मिती झालेली असते। ज्याचा अहम गेलेला आहे तेच अनन्य भक्त माऊली वर्णन करतात। माऊली म्हणतात जे निगर्वाचे गौरव आणि जे निर्गुणाची जाणीव, जे गुणातीत झालेले असतात, गुणातीत झाल्याखेरीज म्हणजे गुणांच्या बाहेर पडल्याशिवाय आपण शांती अनुभवू शकत नाही। कारण 3 गुणामध्ये जे असतं तो सगळा संसारच असतो, तो असार असतो। माऊली हरिपाठामध्ये म्हणतात त्रिगुण असार, निर्गुण सार। त्यांनी काय प्राप्त केलं बघा, निर्गुणाची जाणीव, म्हणजे निर्गुणाला प्राप्त करून घेतलेलं असतं त्याने। काय तर गुणातून बाहेर पडल्याशिवाय ते प्राप्त होत नाही। मी जर तमोगुणी आहे, मी जर रजोगुणी आहे, मी सत्वगुणी असेल तर देव माझ्याजवळ नसतो। कारण देव सगुणापेक्षा निर्गुण आहे तो, म्हणून तो सगुणातून निर्गुणाकडे जाण्याची वाट सापडणारे हे गुणातीत असतात। आणि म्हणून शेवटी म्हणतात जे सुखाची राणीव, राणीव म्हणजे राज्य, निराशाशी। कुणाला सुखाचं राज्य प्राप्त होतं, ते ज्यांच्याकडं आशारहित जे झालेले आहेत, जे निरीच्छ झालेले आहेत, ते खरे सुखाचं राज्य निरीच्छ होण्यामध्ये असतं। कारण संसारातील सुखानुभूती जी आहे ती परतंत्र असते। कुठलंही सुख संसारातलं घ्या, एकटं भोगता येत नाही, कुणाची तरी मदत घ्यावी लागते। कुणाची नसली तर आपल्या शरीराची मदत घ्यावी लागते। मला जर पदार्थ चाकायचा असेल ना, त्याचा आनंद घ्यायचा असेल तर जीभच पाहिजे। जीभ नसेल तर पदार्थाचा स्वाद आणि त्याच्यामधला असणारा तो काय असतोय आपण म्हणतो तो रस कळणारच नाही, हातानं कळणार नाही। किती एखाद्या आमटीमध्ये हात बुडवून बघा आणि कशी आमटी झाली आहे सांगून बघा, कोण सांगता येते का बघूया, कळणारच नाही। नाकानंच सुगंध कळतो, कानानं कळणारच नाही। कानानंच ऐकू येतं, डोळ्यांनी नाही। डोळ्यांनी पाहता येतं ते सगळा स्पर्श तो डोळ्यांना कळणारच नाही। डोळ्याला स्पर्श कळत नाही, त्वचेलाच कळतो। एक इंद्रिय एकच काम करत असतं। म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे की संसारातल्या सुखाची कुठलीही अनुभूती घ्यायची झाली तर ती परतंत्र आहे। स्वातंत्र्य भोगायचं असेल तर निरीच्छच व्हावं लागेल, निगर्व व्हावं लागेल, निर्गुण व्हावं लागेल। 3 शब्द आहेत बघा या ओळीमध्ये, एक निगर्व, दुसरा शब्द निर्गुण आणि तिसरा आहे निराशा किंवा निरीच्छता। निराशा, निरीच्छता, निर्गर्वता आणि दुसरी निर्गुणता, ह्या 3 गोष्टी ज्यांच्याजवळ आहेत त्यांना देव शोधत येतो। अनन्य गतीचे घर घेऊशी ते, कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेलं होतं, असा अनन्य भक्ताचं घर शोधत देव येतो। संत शोधत येतात, कुठं आहे माझा भक्त म्हणून बघायला येतात। त्यांच्या घरं शोधत येतात म्हणजे त्यांच्या अंतःकरणात येऊन ते राहतात। हे सांगण्यासाठी माऊली म्हणतात आपण निरहंकारी झालो पाहिजे, आपण निरीच्छ झालो पाहिजे आणि आपण गुणातीत झालो पाहिजे। म्हणजे गुणातीत होण्यामध्येच खरा मोठेपणा आहे, निरंकारामध्येच मोठेपणा। माझ्यासारखा शहाणा कोण नाही मध्ये शहाणपण येत नाही बरं का, माझ्यासारखा शहाणा कोण नाही असं समजल्यामुळे शहाणपण येत नाही।
तर माझं शहाणपण जे आहे ही भगवंताची कृपा आहे असं समजण्यामध्ये शहाणपण आहे, ही खरी समजूत आहे. बुद्धी माझी श्रेष्ठ आहे, मी बुद्धिवान आहे असं म्हणण्यामध्ये खरी बुद्धिमत्ता ओळखली जात नाही. तर ही बुद्धी जी दिली आहे मला ती भगवंताच्या कृपेने प्राप्त झाली, यामध्ये कृतज्ञता व्यक्त केली जाते. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकीशी राजे सकळ सिद्धी. सगळ्या बुद्धीचं वैभव भगवंताच्या अधिष्ठानावर बुद्धी अवलंबून आहे. ज्या अधिष्ठानाला जर विसरलो आणि बुद्धी जर मिरवायला लागलो तर यासारखं काय म्हणतो आपण त्याला की बुद्धीचं दुसरं दारिद्र्य कुठलं नसेल. हे मोठं दारिद्र्य आहे बुद्धीचं. आणि आम्ही मिरवतो ना, माझी संपत्ती, माझी मुलं, माझ्या मुलांचे पगार, माझ्या मुलांची काय असतील त्या गोष्टी सगळ्या, माझ्या घरामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी, माझे पाहुणे रावळे, माझं शरीर, काय काय म्हणून माझं 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 करतो आणि नसलेला अहंकार आणि वाढवत घेतो, गुणात राहतो, इच्छा वाढवत राहतो. अशा इच्छा वाढवल्याने ना तर भगवंताला ओळखल्यावर सुखाच्या साम्राज्याच्या राशीवर तो बसतो. जो देवाला ओळखतो त्याला खरं सुख प्राप्त होतं आणि जो निरीच्छ असतो तोच देवाला ओळखतो. सगळे हावरटपणा करून देव प्राप्त होणार नाही. तरी हाव जे आहे ती बाजूला ठेवूनच खऱ्या अर्थानं देवाची प्राप्ती होईल. म्हणून ती ओळखीचे सरसे सुखाच्या साम्राज्य वैसे, चित्तपण समरसे विरोनी जाय. माऊलींची एक उभी आहे, फार सुंदर उभी आहे. ओळखीचे नाही सरसे, त्या देवाला एकदा ओळखले ना सुखाच्या साम्राज्य वैसे. आणि कुठलं सुख पाहिजे? जो सुखाचा केंद्रबिंदू आहे तो जर केंद्रबिंदू जर मला सापडला असेल तर उरलेल्या गोष्टी करायच्या गरज काय पडलेली आहे सांगा ना. सुखासाठी जी धावपळ आहे ती सुखासाठी धावपळ कशाला करायच्या पाहिजे? आता कोठे धावे मन तुझे चरण देखील, भाग गेला शिन गेला संसाराचा सगळा, काय आता शिल्लक राहिलेलं नाही. सुखाच्या साम्राज्य वैसे चित्तपण समरसे विरून जाय. हे चित्तपण जे आहे किंवा विश्वपण सुद्धा विरून जातं. माझं जे ज्याला मी म्हटलो ते माझं पण विरघळायला लागतं. मी आणि माझं विरघळणं हीच खरी भक्तीची पराकाष्ठा आहे. सगळ्यात मोठी परिसीमा कोणती असेल, भक्ती टोकाला पोचली तर त्याच्यामध्ये हीच गोष्ट आहे, निरीच्छ होणं आणि सुख भोगणं. आपण इच्छा करून सुख भोगायला जातो आणि एका इच्छेतून दुसरी इच्छा निर्माण होते. मग सुख कुठं आहे? एक इच्छा आहे, जे सुख मिळाले ते सुख भोगत असतानाच आपण दुसरी इच्छा करतोय. बासुंदी आपण खायला लावलेला आहे, पण अनेक वाटी असती तर बरं झालं असतं. गेली बघा, त्या बासुंदीचा जो सुख होतं ते निघून गेलेलं असतं. किंवा यांनी बासुंदी देण्यापेक्षा आज थोडंसं आमरस केला असतं तर बरं झालं असतं. गेलं बघा. इच्छा राहते ना. ज्यावेळी इच्छा संपतात त्यावेळी समाधान प्राप्त होतं. ज्यावेळी समाधान ना ते दर्शन निळबरायचं अभंग आहे. काय समाधान तेच भगवंताचं दर्शन आहे. त्यामुळे आत्म चित्ताचं समाधान, निरंकारिता. आणि दुसरी गोष्ट त्याला म्हणलेलं आहे गुणातीत होणं. गुणात कुठल्या न सापडणे. म्हणून कशाची इच्छा असते तोपर्यंत पूर्ण सुखाची आपल्याला कळत नाही किंवा पूर्ण सुख भोगताच येत नाही. सुखरूपता भोगता येत नाही. विषयातली सुख भोगता येतील पण सुखरूप आपण होणार नाही. म्हणजे रूप सुखालाच आपलं रूप करून घेणं. सुखरूप म्हणजे काय? सुखालाच आपलं रूप करून घेणं. मग बाहेर कुठलं सुख राहते सांगा? मीच सुख झालो तर शिल्लक सुख कुठलं राहिलं सांगा? कुठल्या विषयातल्या इच्छा राहील सांगा? याला खऱ्या अर्थानं निरीच्छ होणं म्हणतात. आणि माऊली म्हणतात जे अनन्य भक्त झालेले असतात ना त्यांना कुठल्याही प्रकारचा गर्व शिल्लक राहत नाही. गर्व येतो तो मी आणि माझ्यातून येत असतो. ज्याने मी माझं असं टाकलेले असतात त्यांना माऊलींनी वर्णन केले ते संन्यास असतात. संन्यासाची दुसरी व्याख्याच अशी बघायला कुठल्या अध्यात्माच्या वाङ्मयामध्ये बघायला मिळणार नाही. ती 5व्या अध्यायामध्ये माऊलींनी विचार केला. मी माझे ऐशी आठवण विसरले, जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी. तो संन्यासी निरंतर जाण म्हणतात ते, त्याला संन्यासी म्हण. मिरवणाऱ्यांना म्हणू नकोस. किंवा कुणाच्या तरी वारसा हक्कानं जे काहीतरी मिळालेलं असतं आध्यात्मिक वारसा, तो वारसा खरा नसतो, तो प्राप्त करायचा असतो. त्यामुळं प्राप्त केलेला जो असतो ना तो खरा वारसा आहे. इथं वर्णन ते आहे. मी आणि माझं ज्यानं टाकलं त्याला स्वतंत्र संन्यासाची दीक्षा घ्यायची गरज काय पडते सांगा बघू? पडणारच नाही. आणि मी आणि माझं या एका सांसारिक 2 खांबावरतीच सगळा संसार उभा आहे आपला.
या दोन खांबावरतीच आपला संसार उभा आहे. दोन खांबामुळेच आपल्याला दुःख भोगायला मिळतं. कारण याला टेकू दिलेला आहे आपण. मी आणि माझेचा टेकू ज्यानं काढून टाकला ते अनन्य झाले. अन्य काय आहे? मी आणि माझं. आणि अनन्य काय आहे? मी आणि माझं टाकणं म्हणजे गर्व. मी म्हणजे निगर्व होणं. माझं टाकणं म्हणजे पुढं वर्णन केलेलं आहे की निरिच्छ होणं. माझं काय टाकून दिलं, माझं काही नाही असं वाटायला लागलं. त्यामुळे माझ्यावरली आसक्ती गेली आणि मीपणातला गर्व जो होता, ताटा होता, तो निघून गेला. म्हणून माऊली म्हणतात ते अनन्य गतीचे घर आहे. त्यांना भगवंत शोधत येतो, अन्याला शोधणार नाही. खरंच आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर या दोन गोष्टी, इच्छा कमी 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 करत आणून शेवटच्या क्षणात तरी इच्छा संपवून टाकणं. मृत्यू कसा असावा अजून तर पुढच्या काही श्लोकामधून आपण वर्णन बघणार आहोत त्याचं. किती सुंदर मृत्यूचं वर्णन आपल्याला भगवद्गीता ज्ञानेश्वरी सांगते, यावरून लक्षात येतं. मग इथं वर्णन करताना म्हणतात सुखाची राणी, सुखाच्या साम्राज्यावर जर बसायचं असेल तर इच्छा करायची नाही. उदाहरण छोटं आहे बघा. कुणातरी घरात गेलो की मला मान मिळावा अशी इच्छा ठेवली आणि मान मिळाला नाही तर दुःख होतं. आता मान मिळायलाच पाहिजे मनातच नाही. सुख आहे की नाही त्या ठिकाणी? आहे. सुखाचं साम्राज्य ह्या छोट्या एका उदाहरणावर मिळते आपल्याला. मागणी असते ना, ती मागणीची पूर्तता करण्याची एवढी ताकद आता निसर्गामध्ये नाही. जे आपल्याला लागते तेवढं निसर्ग पुरवतो. माणसाची हाव पुरवण्याची क्षमता निसर्गामध्ये नाही. देवानं मला पुरेसं दिलंय पण मला त्याच्या पलीकडे पाहिजे. मला पोट भरायसाठी दिलंय पण मला पोटाच्या पलीकडे लागतं. मग कुठलं मिळणार आहे ते? यामुळं माणूस दुःखी आहे. निरीच्छ व्हा, निर्गुण व्हा, निगर्वी व्हा. तीन गोष्टी त्या ओवीमध्ये सांगितलेल्या आहेत. खरंच चिंतनशील उभे आहे. आपण परत चिंतन करा, घरामध्ये शांतपणे विचार करा. आज जन्माष्टमीबद्दलच्या सगळ्यांना ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म आहे, भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला, या सगळ्यांच्याबद्दल आज त्यांना अभिवादन करतो. आपणाही सगळ्यांना अष्टमीच्या शुभेच्छा देतो. आपणही ज्ञानेश्वरीचा जमला तर आज 9वा अध्याय वाचनात घ्यावा आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि ज्ञानेश्वरीच्या त्या स्मृतीला उजाळा द्यावा. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर